भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अनुसूचित जाती एससी आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थी घेऊ शकतात। ही योजना अशा विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांना शासकीय वसतिगृहात गव्हर्नमेंट हॉस्टेल प्रवेश मिळालेला नाही आणि ते बाहेर राहून शिक्षण घेत आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील पात्रता अटी पूर्ण करणे आवश्यक आहे। गुणवत्ता मार्क्स मागील परीक्षेत किमान 50% गुण असणे आवश्यक आहे। दिव्यांग विकलांग विद्यार्थ्यांसाठी किमान 40% गुण असणे गरजेचे आहे। उत्पन्न मर्यादा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी 2.50 लाखांपेक्षा जास्त नसावे। स्थानिक रहिवासी नसणे विद्यार्थी ज्या शहरात शिक्षण घेत आहे तिथला तो स्थानिक रहिवासी नसावा, दुसऱ्या ठिकाणाहून आलेला असावा। शिक्षणाचा कालावधी विद्यार्थी 11वी 12वी किंवा त्यानंतरच्या अशा अभ्यासक्रमात असावा ज्याचा कालावधी किमान 2 वर्षे आहे। बँक खाते विद्यार्थ्याचे स्वतःचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे बंधनकारक आहे, कारण योजनेची रक्कम थेट खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाते। या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी वार्षिक 38,000 रुपये ते 60,000 रुपयेपर्यंतची आर्थिक मदत शहराच्या वर्गीकरणानुसार दिली जाते। शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 साठी स्वाधार योजनेची स्वाधार योजना अधिकृत अर्ज प्रक्रिया अद्याप पूर्णपणे सुरू झालेली नाही। सामान्यतः समाज कल्याण विभागाकडून सोशल वेलफेअर डिपार्टमेंट या योजनेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया जुलै ते ऑगस्ट महिन्यादरम्यान सुरू केली जाते। सध्या जुलै 2026 महाविद्यालये आणि आयटीआयमधील प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत। जसे विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतील त्यानंतर लगेचच शासनाच्या अधिकृत पोर्टलवर नवीन शैक्षणिक वर्षाचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होईल।